या ठिकाणी पाहायला मिळेल। मोठा जनसमुदाय या ठिकाणी वंचितच्या या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे फॉर्म भरण्यासाठी खरं तर वंचितचे दोन्ही उमेदवार असतील, मालतीताई थविल आहे किंवा करण गायकर आहेत, यांच्या सोबत जे आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। जी शालिमार चौकातील जो मुख्य पुतळा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी आता त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हा रथ जो आहे तो चाललेला आहे आणि उमेदवाराकडनं खरं तर विजय रथच त्यांच्याकडनं सांगण्यात येतोय, कारण की जनसमुदाय जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। नाशिक शहरात ही आज एक सर्वात महत्वाची आणि शेवटची जी रॅली आहे ती आपण या ठिकाणी म्हणू शकतो। याचं कारण देखील असंच आहे, कारण की सोमवारी जी आहे ती राजाभाऊ वाजे या ठिकाणी खरं तर निघालेली होती आणि या ठिकाणी जो आहे तो जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून परत जिल्हाधिकारी वंचितचा रथ जाईल आणि हे या ठिकाणी मोठा उत्साह वंचितच्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील त्यांच्याकडे आणि यंदा जो आहे हा त्यांचा तिसरा टर्म जो आहे उमेदवारीची त्यांना खूप उशिरा मिळाली। अगदी शेवटच्या 48 तासाच्या अगोदर त्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळाली। ढोल ताशे, महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, तरुण तरुणी, मोठा जनसमुदाय या संपूर्ण वंचितच्या रथामध्ये आपल्या देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा। धन्यवाद।